दत्ताभाऊंची भूमिका महाराष्ट्रभर गाजली आणि त्याच्यानंतर आता सुभाष परब घराघरात पोचतायत, वेड लावतायत. सध्या काय सुरू आहे? तर सध्या सुरू आहे सनई चौघडे. बरोबर. कसं सुरू आहे सनई चौघडे? खूप मस्त चालू आहे. दत्ताभाऊपेक्षा पूर्ण वेगळा, म्हणजे दत्ताही घराची जबाबदारी सांभाळणारा होता, सुभाष परबही घराची जबाबदारी सांभाळणार आहे, पण हा खूप प्रेमळ आहे, समजून सांगणारा आहे. आणि दत्त थोडासा चिडचिड करणारा, थोडासा रागीट होता. पूर्ण त्याच्या काय म्हणू त्याला दुसरी बाजूच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मजा येते काम करताना. 4 मुली आहेत, मुलींवरती प्रेम करणारा, मुली पप्पांवरती प्रेम करणारे आहेत. आणि खूप या पोरींसोबत काम करताना मेघना ताई आहेत, त्यांच्यासोबत काम करताना फार मजा येते. राजू सावंत सर आहेत, त्यामुळे परत आम्ही 2016 नंतर परत एकदा दुसऱ्या मालिकेसाठी आणि स्वतः ते प्रोड्युसर असल्यामुळे अजून मजा येते काम करायला. मला या कॅरेक्टरच्या काही हुक पॉईंट्स जे खूप भावतात ते म्हणजे सुभाष परब हा एक बाप नाही तर त्याला खूप इमोशनल कंगोरे आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ते बघितलेलं, म्हणजे मुलीच्या लग्नांचा विषय असू दे किंवा घरातल्या काही अशा परिस्थिती येतात, कधीतरी घरावरती संकट येतात, तेव्हा बाप म्हणून तो खंबीर उभा राहणार आहे. तितकाच तो इमोशनल आहे. त्याला आम्ही रडताना बघितलंय. आपल्या वयापेक्षा खरं तर ही मोठ्या व्यक्तीची भूमिका आहे, कारण की इतक्या मोठमोठ्या 4 मुली लग्नाला आलेल्या असताना सो त्या बापाची भूमिका करताना काय वाटतंय आतून, नेमकी काय भावना असते? कारण की आपलं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे, पण बाप म्हणून जेव्हा आपण त्या कॅरेक्टरमध्ये जातो तेव्हा आतमध्ये काय होतं? मी ज्यावेळेस ललित कला केंद्रामध्ये शिकत होतो त्यावेळेस विजय केंकरे सरांनी आम्हाला खूप छान विचारलं होतं की तुम्ही काय करता, म्हणजे काय वाचता. कोणी सांगितलं पुस्तकं, ही पुस्तकं वाचतो, ही लेखक सांगितलं. मी थोडंसं वेगळं सांगितलं होतं की मला दुकानावरच्या पाट्या वाचायला आवडतात, किंवा ट्रकच्या पाठीवर काही अशी काही शेरो शायरी किंवा काही भन्नाट लिहिलेलं असतं ते वाचायला आवडतं. तर सर म्हणजे सगळ्यांचं ऐकलं. सरांनी सांगितलं की चांगली गोष्ट सगळं वाचतात ते, पण एक करा, माणसं वाचा. ते ऑब्झर्वेशन मी माझ्या वडिलांना केलं. जे वडील आणि माझ्या बहिणीचं नातं होतं ते सगळं डोक्यात ठेवूनच कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचतंय. कारण जरी त्या मुली म्हणजे बापाचं मुलीचं प्रेम काय असतं ते दाखवलं. म्हणजे आज जरी 4 पोरं असती तर कुणी कोणाला विचारलंही नसतं, पण पोरगी ही घरात असली तर ती काय आनंद असतो तो वेगळाच असतो. तर सगळं माझ्या वडिलांचं कॅरेक्टर थोडंफार मी जगतोय असं मला वाटलं. पण कुठेतरी मग त्यावेळी आपल्यातलं बाप पण बाहेर येतं, कारण इतक्या 4 मुली, इतक्या गोड मुली जेव्हा आपल्याला जीव लावतात आणि कुठेतरी आपण त्या सेटवरती कनेक्ट होतो एका लिमिटात. आपण घरापेक्षा जास्त वेळ सेटवरच असतो, तेव्हा सुहास मधला बाप बाहेर येतो का? येतो. मी त्यांना रागवतो, कधी प्रेमानं बोलतोही, पण त्याही ऐकतात. त्या म्हणजे अजिबात असं करण्यात की हा कोणाला सांगणारा असा. पण जे बाप म्हणून कर्तव्य असतं तेवढं मी ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याही ऐकतात. हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. लाडकी लेक कुठली आहे चौघी? नको, असं नको विचारू. 4ही आहेत. 4ही म्हणजे फार काय म्हणून त्यांना जेनझी जे चालले तर तसे ते आणि समजून घेतात, त्यामुळे 4ही लाडक्यात माझ्या. असं पण 4ही घरामध्ये मुलांमध्ये एक तरी बाळ असं असतं की जे खट्याळ असतं. चौघींपैकी खट्याळ कोण आहे? 4ही आहेत. हा, म्हणजे हसी मजाक करतात, सगळं छान वातावरण असतं. त्यामुळे अजून तरी तसं कोणी हे केलेलं नाही की रुसवे फुगे असं अजून काही झालेलं नाही. आज 6-7 महिने झाले आमचं सुरू होऊन, त्यामुळे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. एकतर तुम्ही मराठवाड्यातले, पण ज्या दोनही गाजलेल्या भूमिका आहेत त्या कोकणातल्याच आहेत. म्हणजे नायिकांचा दत्ता सुद्धा कोकणातलाच आहे आणि हे परब सुद्धा कोकणातलेच आहे. सो कुठेतरी असं वाटतं की आता हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे की मराठवाड्याचा सुहास आता हळूहळू कोकणाकडे चाललाय. कोकणातल्या मातीविषयीचं प्रेम वाढतंय आणि तितकंच कोकणातली लोकही सुद्धा तुमच्यावर प्रेम करतात. म्हणजे मी 13 वर्ष फक्त फिल्म करत होतो मुंबईत आल्यानंतर, आणि अचानक ही सिरियल मिळाली आणि इतकं प्रेम मिळालं. कुणाला म्हणजे कोकणातल्या लोकांना सुद्धा वाटायचं की मी कोकणातलाच आहे. मग मला विचारायचे कुठलं गाव आहे, काय, असे बरेच प्रश्न विचारायचे. मी नाही, मी मराठवाड्यात. त्यांनाही आश्चर्य वाटायचं की एवढा मराठवाड्यातला पोरगा एवढी चांगली मालवणी बोलतोय. त्यामुळे मला भारी वाटतं. आजही मला दत्ता म्हणून ओळखतात, ही फार माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.